आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी। त्याच्यासाठी साहित्य: दुधी भोपळा छान धुवून चिरून घेतलेला आहे, त्यात आले लसूण पेस्ट, कोथिंबीर। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण तळून घ्यायचं। हळद। आता आपण हिरव्या मिरच्या लाल तिखट वापरणार आहोत। आपल्या आवडीनुसार लाल तिखट। छान धुवून यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं। जायपुरतं पाणी 1 ग्लास खूप होतं। एवढ्या भाजीसाठी 4 माणसांच्या भाजीसाठी 1 ग्लास पाणी बस होतं, पण आपल्याला आणखी पातळ जर भाजी हवी असेल तर आपण आणखी थोडं पाणी टाकू शकतो। याच्यावरती झाकण ठेवून अशी छानपैकी भाजी शिजून घ्यायची आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा। कमेंट करायला विसरू नका। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा। खाण्यासाठी तयार आहे भाजी। छान लागते आणि डायटिंग वाल्यांनी ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी तरी भाजी खायलाच हवी।